नाशिक शहरात घडलेल्या अत्यंत संवेदनशील आणि धक्कादायक गुन्ह्यात गुन्हे शाखा युनिट 2 ने मोठी कारवाई करत 2 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला मालेगाव येथून अटक केली आहे. महिलेला फूस लावून गाडीत बसवणे, तिचे अपहरण करणे, 2 लाख रुपयात विक्री करणे आणि तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने लग्न लावून देणे असा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी सुमारे 11 वाजेच्या सुमारास फिर्यादी महिलेला ओळखीच्या महिला, तिचा पती आणि दत्तात्रय पाटील यांनी संगनमताने केटरिंगचे काम आहे असे सांगून मालेगाव येथे नेले. त्यानंतर एका इर्टिका कारमध्ये जबरदस्ती बसून तिला नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे नेण्यात आले. तेथे अज्ञात व्यक्तीस 2 लाख रुपये विक्री करून तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने लग्न लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेबाबत कुणालाही माहिती दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीचा शोध घेण्याचे आदेश गुन्हे शाखा युनिट 2 ला देण्यात आले होते. तपासादरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की मुख्य आरोपी दत्तात्रय सुखदेव पाटील हा मालेगाव येथील अयोध्यानगर परिसरात वास्तव्यास आहे. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव दत्तात्रय सुखदेव पाटील, वय वर्ष 50, राहणार अयोध्यानगर, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक असे सांगितले. आरोपीला नाशिक येथे आणून वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पुढील कारवाईसाठी सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक.